नमस्कार, मी आनंद पटवारी विदिशा व सल्ला सेवा संस्थेमार्फत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपण बघणार आहोत स्पेशली नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही एक चांगली मोठी योजना भारत सरकारने आणलेली आहे। तर नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनमध्ये शेळी पालन असेल किंवा मुर्गी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने 50% अनुदान आहे। तर शेळी पालनामध्ये सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये 2023 पर्यंत 2014 पासून ही स्कीम आहे, तर 2023 पर्यंत 500 शेळ्या आणि त्याच्यावर 25 बकरे, तर त्याच्यावर तुम्हाला नर आणि मादा रेशो असतो, तर त्याच्यापर्यंत इम्प्लिमेंट होत होती। पण 1 एप्रिल 2023च्या नंतर यामध्ये बऱ्याचशा स्कीममध्ये बदल केलेला आहे। तर याच्यामध्ये 100 शेळ्या 5 बोकड किंवा 200 शेळ्या 10 बोकड, 300 शेळ्या 15 बोकड, 400 शेळ्या 20 बोकड आणि 500 शेळ्या 25 बोकड, तर असं हे व्हॅल्युएशन आहे। तर त्याच्यामध्ये लागणारं सबसिडी जे आहे तर 100 शेळ्या 5 बोकड यांच्यासाठी जवळपास 20 लाखाचा प्रकल्प खर्च प्लस 5 लाख रुपये लेबर आणि फीडिंग, कारण की तुम्हाला याच्यामध्ये 50% 20 लाखाच्या 50% 10 लाख सबसिडी भेटती, पण लेबर आणि अन्न म्हणजे चाऱ्यासाठी ही सबसिडी भेटत नाही। तर तुम्हाला 5 लाख रुपये ॲडिशनली प्रोजेक्ट कॉस्ट टाकावी लागते, पण तुम्हाला सबसिडी जी भेटती ते 20 लाखाच्या अंगीच भेटती। तसंच ती 200 शेळ्या 10 बोकड याच्यामध्ये सुद्धा आहे, जवळ याच्याच 40 लाखाच्या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये 45 लाख जे ॲड करून तर त्याच्यामध्ये तुम्हाला 20 लाख रुपये अनुदान भेटतं। आणि याच्यामध्ये जागेचा आहे की 100 शेळ्यांसाठी जवळपास 1.5 एकरची तुम्हाला जागा लागते। 1 एकर तुम्हाला चाऱ्यासाठी आणि अर्धा एकर प्रकल्प शेडसाठी, तर 200 शेळ्यांसाठी जवळपास 2.5 एकरची जागा लागते आणि जवळपास 300 शेळ्यांसाठी 3.5 एकरची तुम्हाला जागा लागते आणि 400 शेळ्यांसाठी 4.5 आणि 500 शेळ्यांसाठी 5.5। तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला अर्धा एकर एक्स्ट्रा काय, कारण 1 एकर प्रत्येक याच्यामध्ये जागा चाऱ्यासाठी लागत असते आणि अर्धा जे आहे ते पूर्ण शेडसाठी लागत असते। तर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 1.25 करोड तुमची प्रोजेक्ट कॉस्टला, जर तुम्हाला 50 लाखापर्यंत अनुदान आहे। प्रत्येक स्टेप वाईज आहे, तुम्ही ते वापरू शकता किंवा मॅक्झिमम तुम्ही शेळ्यांचं वाढून सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर याच्यामध्ये दुसरी एक नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनमध्ये एक योजना आहे, ती म्हणजे कुक्कुट पालन। त्याच्यामध्ये गावरान कोंबडी ज्या बॉयलर आणि मीटसाठी वापरल्या जात नाहीत, त्याच्यामध्ये 50 लाखाच्या प्रोजेक्ट कॉस्टला 25 लाखापर्यंत म्हणजे 50% चांगली सबसिडी आहे। तर देशी जे कोंबड्या वापरल्या जातात त्याच्यासाठी ही सबसिडी आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी जागेची उपलब्ध आहे ते ही जवळपास 10,000 स्क्वेअर फूटपर्यंत जागा लागते। तर सर्वात महत्त्वाचं की याच्यामध्ये ॲग्रीमेंट किंवा तुम्हाला लीज ॲग्रीमेंट कसं लागतं, किंवा सिंगल ओनर असेल तर कुठलीही तुम्हाला त्याच्यामध्ये लीज लागणार नाही। तर याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये आई वडील किंवा कोणत्या व्यक्तीच्या नावावर जागा असेल तर तुम्हाला 50 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर स्टॅम्पवर तुम्हाला NOC घ्यावे लागते। आणि जर ब्लड रिलेशन रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त असेल तर त्या जवळपास 500 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांची जर जागा कमी पडत असेल, त्यांची जागा असेल सोबत त्या प्रोजेक्ट लँडमध्ये प्रकल्प जागेमध्ये, तर तुम्हाला त्यांची NOC घ्यावी लागते आणि त्या बाबतीत रजिस्टर लीजही तुम्हाला करावी लागते। तर यामध्ये सुद्धा तुम्हाला पहिले बँकेशी अप्रूव्हल घ्यावं लागेल तुम्हाला वित्त संस्थेकडून। त्याच्यामध्ये आपण या प्रोजेक्ट तसा तयार करून आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनला आपण फायलिंग करत असतो। त्यानंतर तो प्रकल्प जो आहे तो स्टेट लेवलला येत असतो आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ डेअरी ॲग्रिकल्चर त्याच्यामध्ये पशुसंवर्धन जो विभाग असतो तर त्याच्यामार्फत व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर 50% अमाऊंट ही सबसिडीची तुम्हाला डायरेक्ट मिळते। जे त्याच्यामध्ये तुम्हाला ही पहिली स्कीम आहे पूर्ण ऑल इंडियातली की त्याच्यामध्ये कुठलंही स्ट्रक्चर कंप्लीट नसताना तुम्हाला सुरुवातीलाच 50% अनुदान हे मिळतं। तसेच तुमचं स्ट्रक्चर कंप्लीट झाल्यानंतर उरलेली 50% म्हणजे 50% मधून 25% सुरुवातीला भेटेल व्हेरिफिकेशन आणि उरलेली 25% स्ट्रक्चर कंप्लीट झाल्यावर, म्हणजे टोटल मिळून तुमची जेवढी प्रकल्प खर्च आहे त्याच्या 50% अनुदान तुम्हाला मिळते। तर नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन तर यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची स्कीमसुद्धा आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला शेळी आणि
पोल्ट्री म्हणजे तुम्हाला देशी गावरान कुक्कुटपालनच्या याच्यामध्ये ही संधी मिळते. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं की PMGPमध्ये ही योजना आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. उद्योजकांसाठी आहेच, पण सर्वात महत्त्वाचं स्पेशली पोल्ट्री, डेअरी आणि गोट फार्मिंग. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 35% अनुदान मिळतं, पण याची प्रकल्प खर्च मर्यादा 20 लाखापर्यंत आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा नॅशनलाइज बँक किंवा प्रायव्हेट बँकसुद्धा तुम्हाला पोर्टलवर ज्या आहेत तर त्या बँकेमध्येच तुम्हाला अप्लाय करावा लागतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे अनुदान 35%, महिला आणि कॅटेगरीवाल्यांना 35%, ज्याची लोकसंख्या 20,000च्या आत आहे त्यांना 35% अनुदान आहे महिला कॅटेगरीला. जर 20,000च्या वर जर लोकसंख्या असेल, हा शहरी विभाग धरला जातो, त्याच्यामध्ये 25% अनुदान आहे. तसंच स्पेशली विशेष वर्ग, अपंग असेल, स्वातंत्र्य सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असतील तर त्यांना सुद्धा 35% अनुदान आहे.